फायनली धोतर नेसून झालेला आहे आणि ज्वेलरी आणि धोतर कंप्लीट झालेला आहे। आता शेला फक्त टाकायचा राहिलेला आहे, तर शेला मी उद्या टाकेन आणि मग हा जो गणपती आहे ना तर तो पूर्ण आपला तयार होऊन जाईल। नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आता निघाली आहे स्टॉलवर आणि तिथून येऊन मग परत जायचं आहे पाचवडला। आज मी रात्री खूप सारे काल पॅच बनवलेले आहेत, आशूला पण मदतीला घेतलं होतं आणि पुन्हा सकाळी उठल्यानंतर पुन्हा अजून थोडेसे बनवलेले आहेत, कारण काय होतं पटकन उरकतं, त्यामुळे मग करून घेतलेलं आहे। आज जेवढे होतील तेवढे ज्वेलरी पूर्ण करून जेवढे होतील तेवढे धोतर घालून घ्यायचे आहेत। यंदा मोठ्या मूर्तींना फेट्याची ऑर्डर नाही आहे, पण धोतरांची ऑर्डर भरपूर आहे, तर ती कंप्लीट करायची आहे। तर चला निघते आहे आता स्टॉलवर। आज पण निघाली आहे पाचवडला आणि आज पण नेहमीसारखा पाऊस आहे। पाऊस काही थांबायचं नाव घेईना, त्यामुळे मग मोठी गाडीच घेऊन जावं लागतं। मग संकेत येतो मला सोडायला आणि पुन्हा संध्याकाळी न्यायला येतो। आणि कालही लेट झालं यायला, काल जवळजवळ 8 वाजले ना, 8 वाजले आणि आता आज बघूयात किती वाजता येते। तर चला निघाले आहे, राहिलेली ज्वेलरी आणि धोतर कंप्लीट करायला आली आहे आता आणि कामाला सुरुवात करते। तर इथे तुम्ही बघू शकता ही कालची मूर्ती, काल मी इथपर्यंत हे कंप्लीट केलेलं होतं आणि रात्री मग उशीर झाल्यामुळे तशीच गेली। व्हिडिओ घ्यायचा राहिला होता, पूर्ण हार केलेला आहे गळ्यातला। बाजूबंदाचं काम आता राहिलेलं आहे, ते कंप्लीट करून घेते, कंडे करून घेते। आणि हे मुकुटाला अजून वरचे पॅच लावायचे आहेत, जे हे राऊंड जो दिसतोय ना तो, आणि त्याच्या पाठीमागे मोरपंख लावायचे आहेत। तर चला वेळ न घालवता सुरुवात करते कामाला। मंडळी, ज्वेलरीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मस्त अशी ही गणबाप्पाची मूर्ती आपली तयार झाली आहे। ज्वेलरी पूर्ण घालून फक्त अंगठीला इथे व्हाईट हे लावायची राहिली लेस, तर ती घरी राहिली, मानाला सांगितले आणल्यानंतर मग मी लावून घेईन। तर सुंदर असा हा हार किती छान दिसतोय बघा, लाईटमध्ये तो खूप शाईन करतो। आणि मुकुट, आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या गणबाप्पाला लॅशेस लावलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, लॅशेस लावल्यामुळे डोळे अजून छान दिसतात आणि किती भारी वाटतं बघा ना, म्हणजे मस्तच वाटतं, एक जीव आल्यासारखं झालं आहे त्या मूर्तीमध्ये। आता फक्त त्याचं इथे नाम काढायचं राहिलेलं आहे त्यांच्याकडूनच, तर ते नंतर काढून घेतील। तर अशा पद्धतीने इथपर्यंत मूर्ती तयार झालेली आहे। आता मी धोतर नेसवायला घेते। तर तुम्हाला ही जी ज्वेलरी केलेली आहे ती कशी वाटते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। चला, तुम्ही आधी पाहिलंच आहे, याची ज्वेलरी आपण फर्स्ट केली होती, तर आता ज्वेलरी तर पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला याला धोतर नेसवायला घ्यायचं आहे। तर धोतरासाठी त्यांनी हा कपडा सांगितलेला आहे आणि याचं धोतर आता आपल्याला बाप्पांना नेसवायचं आहे। तर चला बघूयात कशा पद्धतीने होतं ते। फायनली धोतर नेसून झालेला आहे आणि ज्वेलरी आणि धोतर कंप्लीट झालेलं आहे। आता शेला फक्त टाकायचा राहिलेला आहे, तर शेला मी उद्या टाकेन आणि मग हा जो गणपती आहे ना तर तो पूर्ण आपला तयार होऊन जाईल। आणि बघा, छानशी ज्वेलरी आणि त्यासोबत जांभळ्या कलरचं धोतर घातलेला आपला हा गणपती बाप्पा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। आणि तुम्हाला जर मी डेकोरेट केलेली मूर्ती जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा। जर व्हिडिओला लाईक केलं तरच मी समजेन की तुम्हाला मी जे हे डेकोरेट करते तर ते तुम्हाला आवडतं आहे म्हणून। आता या बाप्पाला आपण घेणार आहोत धोतर नेसवायला। एक झालेला आहे, आता फक्त शेला राहिला त्यांचा टाकायचा। आणि या बाप्पाचं आता धोतर करून घेऊयात आणि शेला दोघांचाही उद्या घेऊन येताना, म्हणजे मग हे दोन्ही पण आपले गणपती बाप्पा कंप्लीट होऊन जातील। तर चला सुरुवात करते। त्याच्यासाठी हे येलो कलरचा कपडा आहे, त्यांनी सांगितलं येलो कलरचा धोतर आणि मोरपंखी कलरचा शेला टाका म्हणून। तर चला वेळ न घालवता लागते कामाला।
चला फायनली आपले बाप्पा छानसं धोतर आणि ज्वेलरी घालून तयार झालेले आहेत आणि मस्त दिसत आहेत. किती शाईन करत आहे. इथे अंधार आहे आणि जागाही कमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवू शकत नाही. तर बघा, मी बाजूला येते आणि हे पिवळ्या कलरचं धोतर घातलेलं आहे. एकच मिनिट. हे बघा, आणि छान अशी ही मूर्ती तयार झालेली आहे आणि गणबाप्पा मस्त दिसत आहेत खरंच. चला आत्ता चाले आहे घरी. आता वाजले आहेत 9 आणि आता जाते वरच्या घरी. वरच्या घरी पिल्लू आलं आमचं, तर तिला पहिलं भेटून येते आणि मग आल्यानंतर मग जेवण करते. आशू पण तिकडेच गेले म्हणून म्हटलं पटकन जाऊन यावं. तर चला येते लगेच जाऊन. बाबू आजी आली, आजी आली, आजी आली, आजी. ग म्हणजे बाळ, ते काय झालं? काय काय झालं? घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. मग गंदू आजी. अगं आजी गंदू आहे बाबड्या. छी, थांब, मला हात धुते, थांब. घेल असं कसे करते पिलू. नाचा 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 नाचा. ये चालेल. घेतलं मी, घेतलं मी, घेतलं. पादे पादे बाळाला, पादे पादे. नाही मग बाय कर, बाय कर, बाय बाय. सर्दी झालं. कोण आहे? कोण आहे? शिवाज्ञा. शिवाज्ञा कुठे? शिवाज्ञा दाखव, तू दाखव, दाखव, दाखव. कुठे आहे का शिवाज्ञा? बाळे बाळे बाळ आहे ते. बाळाला ये कर. बाळाला जेवलात का विचार, विचार विचार. असं कर. जेवला का? मोबाईल पाहिजे. जेवला का विचार. जेवला का विचार, विचार. लाजीला मारला मारा मारा मारा. बघ